मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जो माणूस आहे तो आता मंजूकडे जाणार आहे आणि तो आता म्हणतो की मंजू फक्त माझी आहे. तो म्हाताऱ्या माणसाचं रूप घेतो आणि रोडनी चाललेला असतो. तेवढ्यात समोरून आता मंजू येत असते. मंजूला बघून आता तो मंजूला येऊन धडकतो. मंजू म्हणते, बाबा बाबा सॉरी सॉरी माझा धक्का लागला तुम्हाला, सॉरी म्हणते. आणि आता लगेच जी मंजू आहे ती म्हणत असते की सॉरी बाबा, चुकून झाला माझ्याकडून असं म्हणत असते. तर तो म्हणतो की काही नाही काही नाही पोरी, काहीच हरकत नाही. मंजू त्याला आता हाताला हात देते. ती मंजू त्याच्या गळ्यात हात टाकते. म्हणते, बाबा थांबा, मी तुम्हाला कुठं जायचं आहे मला सांगा, मी तुम्हाला सोडते, असं मंजू म्हणते. तर तो बाबा आता मंजूच्या लगेच गळ्यात हात टाकतो खांद्यावरती. आणि मंजू आता त्या माणसाच्या हातात काठी वगैरे असते. तो माणूस काठी टेकीत टेकीत चालतो आणि मंजू त्यालाही धरून चाललेली असते घेऊन. आणि आता लगेच त्याला म्हणते, थांबा रिक्षा बोलवते बाबा तुम्हाला. मंजूला त्या माणसाची खूप दया येते आणि मंजू तिथे रिक्षा बोलवत असते. पण तो माणूस आता मंजू संग बोलता बोलता मंजूच्या गळ्यातलं काढून घेतो. मंजूच्या गळ्यात जे मंगळसूत्र असतं ते काढून घेतो. आणि काढून घेतल्यावरती आता लगेच मंजू त्याला रिक्षामध्ये बसतो तो. आणि तो तिथून जातो, मंजूला हात करतो आणि जातो. आणि गेल्यावरती तो आता रिक्षात बसल्यावरती लगेच आता तो इकडं सत्याला कॉल करतो आणि म्हणतो की अरे तुझी मंजू आता माझ्यासोबत आहे, बघ मग मी काय करेल आता, असं म्हणत असतो. सत्य म्हणतो, काय मंजू याच्यासोबत आहे? तर आता सत्य लगेच मंजूला फोन करतो आणि म्हणतो, वाघमारे कुठं आहात तुम्ही? अहो तुम्हाला माहिती आहे का, तो माणूस आता सध्या तुमच्या जवळ आहे. तर मंजू म्हणते, काय माझ्याजवळ तर कोणीच नाही आहे सत्या. तर सत्या म्हणतो की हो वाघमारे, तुम्ही नीट बघा, तो माणूस तुमच्या जवळ आहे. तेवढ्यात तो माणूस जो रिक्षात बसतो तो आता लगेच रिक्षातून हात बाहेर काढतो आणि मंजूला असं मंगळसूत्र दाखवत असतो. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्यांनी काढून घेतलं आहे असं मंगळसूत्र दाखवतो आणि चष्मा काढून मंजूकडे बघतो. मंजूला मग कळतं की हा माणूस तोच आहे. मंजू पण आता घाबरून जाते. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.